हॅलो डिअर स्टुडंट्स, अभ्यास करत असताना तुम्हाला वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स हे सतत येत असतात. त्यासाठीचा उपाय म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लास्ट जो व्हिडिओ आपण बनवलेला होता त्याच्यात मी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे, एक शेड्यूल बनवायचं आहे, तुमचे टास्क डिसाईड करायचे आहे, ते लिहून काढायचे आहेत पेपरवरती आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं दिवसभराचं शेड्यूल प्लॅन करायचं. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीचं काय तुम्ही करणार आहात हे एकदा ठरल्यानंतर मग त्या पद्धतीनं तुम्ही काम करायचं. परंतु आयडियली आता तुम्ही काम ॲक्च्युली जेव्हा करायला सुरुवात करता तेव्हा येणारे डिस्ट्रॅक्शन्स हे वेगळेच असतात. मग कधीतरी काहीतरी फोन वाजतो, कोणीतरी हाक मारतं, कसला तरी आवाज येतो, कसला वास येतो, अजून काय मोबाईलवरती नोटिफिकेशन्स येतात, गाणी ऐकू येतात. एन नंबर ऑफ डिस्ट्रॅक्शन्स आर देअर. मी स्वतःसुद्धा ह्याच्यातून गेलेली आहे. आणि मग उगाचच अभ्यासाला बसलं की वाटतं थोड्या वेळानं मोबाईल घेऊन बघावं किंवा काही ना काहीतरी होत राहतं आणि आपण कन्सिस्टंटली अभ्यास करू शकत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की कन्सिस्टन्सी ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठीची आवश्यक असणारी बाब आहे, ज्याच्याशिवाय तुम्ही कुठल्याच क्षेत्रात यश मिळवू शकत नाही. आणि मग ती कन्सिस्टन्सी अचीव आता करायची हाय टाईम आहे, ही वेळ आलेली आहे की आता प्रत्येक स्टुडंटला 10वी 8वी 9वी कुणीही असू देत, तुम्हाला म्हणजे आधी म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तर तेव्हा असणारे डिस्ट्रॅक्शन्स हे कंपॅरेटिव्हली काहीच नव्हते. म्हणजे असं काही तेव्हा मोबाईलचा वापर किंवा काहीच व्हायचं नाही. त्यामुळं अभ्यास सलग तासभर एका जागी बसून आम्ही इझिली करायचो. परंतु आता तसं नाही होत. वाचन हे संस्कृती ऑलमोस्ट लोप पावत चाललेली आहे. अभ्यासाचीच काही ती पुस्तकं वाचली जातात, अदरवाईज पेरेंट्सच वाचत नाहीत. काही अपवाद आहेत नक्कीच आणि जे खूपच कौतुकास्पद आहेत. परंतु बऱ्याचशा घरांच्यामध्ये असं दिसतं इकडे एक मोबाईल आणि कोणीच वाचत नाही आहे आणि मग मुलं तरी काय करणार. सो आपण त्यांचं जाऊ दे बाजूला, आपण आपल्यावरती फोकस करूयात. आता आपल्याला एक्झाममध्ये जे स्कोर करायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे कमी वेळेमध्ये आता आपल्याला भरपूर काम करायचं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन हे एकदम नेक्स्ट लेवलचं असलं पाहिजे आपलं त्यासाठी. आणि मग हेच तुमचं जे माइंड असतं ते माइंडला कंट्रोल करण्यासाठी, माइंडला एक ट्रेनिंग देण्यासाठी, कारण मन हे एका जनावरासारखं असतं. आपण त्याला असं तुम्ही मोकाट सोडलं की ते हवं तसं उधळत राहतं. तुम्ही त्याला तुम्हाला माहिती आहे कंट्रोल ठेवला की जंगली वाघ आणि सिंहसुद्धा कुत्र्या आणि मांजरासारखे बिहेव करतात. सो मनाला आपल्याला असं लगाम घालायचं आहे आणि कंट्रोल करायचं आहे की चल बस कामाला, इथं बस अभ्यास करत असं. आणि त्यासाठीची एक सायंटिफिक अशी मेथड आहे, फ्रान्सिस्को सिरिलो या सायंटिस्टनी डेव्हलप केलेली ही मेथड आहे आणि ह्या मेथडचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. आता हा पोमोडोरो काय असतं तर त्यांना जेव्हा अशी समस्या आलेली होती की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, तर त्यांनी असंच एक पोमोग्रेनेट साईजचं एक अलार्म काइंड ऑफ एक डिव्हाइस डेव्हलप केलं. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, आता तुम्ही ते अगदी काय पोमोडोरो घेऊनच बसलं पाहिजे असं नाही. नॉर्मल आपल्याकडे अलार्म जो असतो मोबाईलमध्ये किंवा घड्याळाचा, यू कॅन यूज दॅट अलार्म. 25 मिनिट्सचा एक स्पॅन आपण सेट करायचं किंवा 25 मिनिट्सचा अलार्म सेट करायचा थोडक्यात. त्या 25 मिनिट्समध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणजे मग बाकी तो अलार्म सेट करायचा आणि बाकी तो बाजूला ठेवून टाकायचा आणि माइंडला असं इन्स्ट्रक्शन द्यायचं की येत्या 25 मिनिटामध्ये, या पुढच्या 25 मिनिटामध्ये एक टास्क पहिल्यांदा आपण ठरवून घ्यायचं की मला आता हे काम करायचं आहे. हे एकदा माइंडला सूचना दिली. दुसरी सूचना, अलार्म लावला, माइंडला सांगितलं ह्या 25 मिनिटांच्यामध्ये आपल्याला अजिबातच डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे आणि पूर्ण फोकसनं ते काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग माइंड कामाला लागतं. सुरुवातीला त्रास होतो का? मला पण झाला असा. मी स्वतः ही टेक्निक यूज केली, माझ्या मुलीला सांगितली आणि हे ॲक्च्युली वर्क करतं आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सुरुवातीला होतं असं चुळबुळ होती, पण आणायचं, त्याला कंट्रोलमध्ये आणायचं. आणि 25 मिनटं झाली की मग तो अलार्म वाजेल, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा पुढच्या 25 मिनिटासाठी असे 3 ते 4 पोमोडोरो, म्हणजे एक ही सायकल झाली. 5 मिनिटाचा ब्रेक झाला म्हणजे तुमचं एक पोमोडोरो झाला. असे 3 ते 4 पोमोडोरो तुम्ही कंटिन्युअसली करायचे. 3 करा किंवा तुमची जसं स्टॅमिना असेल, इच्छा असेल त्या पद्धतीनं. आणि मग आफ्टर दॅट 3 to 4 पोमोडोरोज यू कॅन टेक अ लॉंग ब्रेक ऑफ 30 मिनिट्स आणि मग पुन्हा ही सायकल कंटिन्यू करायची. ह्यामुळं काय होतं, एक जसं तुम्हाला मी म्हटलं माइंड कंट्रोलमध्ये राहतं आपलं आणि कंट्रोलमध्ये राहिल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन होतं आणि आपल्याला काम चांगल्या क्वालिटीचं कमी वेळात करायला त्याची मदत होते. आता सुरुवातीला समजा अगदीच अपवादात्मक असे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की नाही बॉस मला 25 मिनिटं नाही जमत आहे, तर मग तुम्ही इन दॅट केस
20 ते 15 मिनिमम 15, त्याच्यापेक्षा कमी ठेवू नका. 15 ते 20 मिनटं तरी इझिली तुम्ही करू शकता. 25 मिनटं हा ॲक्च्युली आयडियल एक ॲव्हरेज स्पॅन आहे की ज्याच्यामध्ये कोणीही सलग एका जागी बसून कॉन्सन्ट्रेट करू शकतो. सो अशा पद्धतीनं ही पोमोडोरो टेक्निक वापरून, त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे एका नेक्स्ट लेवलपर्यंत नेऊ शकता. पहिले 1-2 दिवस तुम्हाला थोडं जड जाईल, काय हे कंटाळ येतो, सगळं होतं, अगदीच मान्य आहे. परंतु आता त्याला काही ऑप्शन आहे का आपल्याकडं? अभ्यास तर करायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन न करायचं आहे, कमी वेळेत भरपूर अभ्यास करायचा आहे आणि मग त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शास्त्रीय मेथड वापरण्याशिवाय आपल्याला काही ऑप्शन नाही आहे, हे लक्षात घ्या. सो ही मेथड मी जी सांगितली वापरून बघा. नॉर्मल अलार्म यूज करू शकता किंवा प्लेस्टोरला जा. प्लेस्टोरला तुम्ही पोमोडोरो असं टाकलं की तुम्हाला भरपूर सारे ॲप्स मिळतील. तुम्हाला आवडेल ते इन्स्टॉल करून घ्या आणि त्याचा यूज करा. काही हरकत नाही. काहीही करा, पण अभ्यास करा, छान करा, कॉन्सन्ट्रेशन देऊन करा आणि भरपूर यश मिळवा. हीच माझी इच्छा आहे आणि यासाठीच हा व्हिडिओ बनवला. कसा वाटला मला नक्की कळवा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.